हॅलो फ्रेंड्स, आज आपण कटोरी ब्लाउजचा पेपर कटिंगद्वारे ब्लाउज पीस कट करणार आहोत। तर चला मग बघूया। कटोरी ब्लाउजचा पेपर कटिंग व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलमध्ये आहे, तुम्ही बघू शकता। अगोदर ब्लाउज पीस घेऊन फोल्ड असलेला भाग आपल्या साईडला ठेवून घेणे, मागचा भाग फोल्ड साईड ठेवणे, नंतर पुढचा भाग ठेवणे। कटोरी असे क्रॉस ठेवून घेऊया। क्रॉसपट्टी हे अर्धा इंच मार्जिनसाठी स्पेस सोडून ठेवणे। अशा पद्धतीने मार्किंग करून घेऊया। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। पेपर काढून टक्स ठिकाणी मार्किंग करणे। पुढचा भाग घेऊन मार्किंग करणे। व कटोरी सुद्धा मार्किंग करून घेणे। पेपर काढून टक्स ठिकाणी मार्किंग करणे। नंतर क्रॉसपट्टी असे मार्किंग करून घेणे। या ठिकाणी बाही कटिंग करणे। बाही पेपर कटिंगची व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनल मध्ये आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण कट करून घेऊया। अशा पद्धतीने सगळे पार्ट कट करून घेणे। क्रॉसपट्ट्या अजून 2 लागतात। कधी कधी मोठा साईज ब्लाउज असू शकतो तर कापड कमी पडतो। अशा वेळी दुसरा कापड घेऊन त्यावर जसे आहे तसे मार्किंग करून कट करणे। आता कटोरी घेऊन त्याला दुसऱ्या साईडला मार्किंग करण्यासाठी असे मारून मार्किंग करणे। मागचा भाग घेऊन त्याला सुद्धा असे मार्किंग करणे। या गळ्यासाठी सरळ पट्टी कट करून घेऊया। हुक पट्टी कट करणे। व कमरपट्टी कट करणे। असे सगळे पार्ट कट करून घेणे। अशा पद्धतीने ब्लाउजची कटिंग झालेली आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये या ब्लाउजचा स्टिचिंग करणार आहोत। धन्यवाद।